माझ्या पालकांनी मला ज्या पद्धतीने वाढवलं, ते नेहमी सांगायचे की चित्रपट पाहायचे नाहीत, गाणी ऐकायची नाहीत. आमच्या घरात खूप कडक वातावरण होतं. आता जेव्हा मला मुलगी झाली आहे, तेव्हा मी विचार करते की मी तिला असं वागवणार नाही. मी तिला पूर्ण स्वातंत्र्य देईन. तुमची ही गोष्ट बरोबर आहे. आजपासून 35-40 वर्षांपूर्वी अनेक घरांमध्ये असंच व्हायचं. सगळ्याच नाही, पण खूप घरांमध्ये असं असायचं. तेव्हा हवाच तशी होती की जे आईवडील मुलांना धाकात ठेवतात तेच चांगले. घरात पाहुणे आले की मुलं लगेच अंकलजी नमस्ते म्हणत उभी राहायची. तुम्ही सुद्धा असंच केलं असेल. लगेच एखादी कविता म्हणून दाखवायची, कपडे खराब व्हायला नकोत, आणि बाहेर गेल्यावर कोणी काही खायला दिलं तर अजिबात खायचं नाही. गाणी वगैरे ऐकायची असतील तर इकडे तिकडे लपून ऐकायची, नाहीतर घरात हे सगळं चालणार नाही. तर असं एक वातावरण होतं ज्यामध्ये एक अतिरेक होता. या दोन्ही टोकांपासून स्वतःला वाचवा. एक म्हणजे मुलाला सतत दर्पणाखाली ठेवणं, हे सांगण्यासाठी की आमच्या घरात खूप कडक शिस्त आहे. ही मूर्खपणाची गोष्ट आहे. तुम्ही मुलाला भित्रा बनवाल, त्याच्या मनात भीती बसेल. आणि दुसरी तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त चुकीची गोष्ट म्हणजे आम्ही मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. आम्ही खूप पुरोगामी आणि उदारमतवादी, लिबरल, प्रोग्रेसिव्ह पालक आहोत. तुमची उदारता मुलाला बरबाद करून टाकेल. ते लहान बाळ आहे, त्याला काहीच माहित नाही. तुम्ही त्याला कसलं स्वातंत्र्य देताय? स्वातंत्र्य त्याला शोभतं ज्याने आधी स्वतःला शिस्तीने जिंकलंय. जेव्हा तुम्ही स्वतःला शिस्तीने आणि सरावाने जिंकता, तेव्हा तुम्हाला हक्क मिळतो की तुम्ही पूर्ण ताकदीने आणि स्वातंत्र्याने खेळावं. नाहीतर तुम्ही हराल. स्वातंत्र्य ही खूप मोलाची गोष्ट आहे, पण ती फुकट मिळत नाही. ती मिळवावी लागते.